आपण आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नाबरोबर 2 नियमांची आणखी भर पडलेली आहे. माहिती आहेत नियम तुम्हाला? चुकलं तर -10 आणि लागोपाठ 2 चुकले तर बरोबर बाहेर. तुम्हाला या खेळातून बाहेर जावं लागेल. घरी फुलभाजी वाजवायला. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. स्टील मध्ये 2 मुख्य मूलद्रव्य असतात. त्यापैकी एक लोखंड तर दुसरं मूलद्रव्य कोणतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिस, पर्याय क्रमांक 2 कार्बन, पर्याय क्रमांक 3 ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. बर मामा, तिघांचं म्हणणं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सिलिकॉन. सांगा बरं काय आहे या प्रश्नाचं उत्तर? आणि मामांचं म्हणणं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन. आता लक्षात ठेवा, पुढच्या प्रश्नाचं उत्तर जरा विचारपूर्वक द्या बरं का, कारण माहितीये सलग 2 उत्तर चुकली तर तुम्हाला हा खेळ इथं सोडावा लागला आणि परत पुढचा नशिबाचा कौल आहे. त्यामुळे जो वेगवान तोच नशीबवान. ठीक आहे, बघूया काय होतंय ते. त्याच्या आधी सुनील राऊत, कसं झालं लग्न तुमचं? लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज? अरे वा. तुम्ही तिला प्रपोज केलं का? प्रपोज 2 महिन्याने केलं. सांगा बरं कुठं काय कसं जमलं? म्हणजे मी राहतो ज्या बिल्डिंग मध्ये त्याच्या पाठच्या बिल्डिंग मध्ये माझी मिसेस राहायची. मेरे पीछे वाली खिडकी में एक चांद का तुकडा, असं मग खिडकीतून रोज बघायचा. हो. वा. फक्त संध्याकाळी. हा संध्याकाळी म्हणजे सकाळी ती शाळेत जायच्या शिकवायला. आणि त्या कुठं खिडकीत उभ्या असायच्या? रात्री भांडी घासताना. आणि मग एक दुजे केली झालं तुमचं. तुम्ही वास होती सपना. मग तिचं स्वप्न बघत तुम्ही झोपायचं रात्री. तुमच्या घरात नाही का कळायचं काही? घरात बाहेर पहिल्या खोलीत टीव्ही बघत बसायचे सगळे भाऊ वहिनी आणि तुम्ही खिडकीत, आम्ही आतल्या खोलीत. वहिनी लक्ष असायचं का भांड्यांकडे तुमचं? हा, नाही तर मग त्यांच्याकडे बघत बघत नळ घासतायत, पाणी चालू आहे असं काही नाही ना? हा सांगा तरी, लाजतंय होय? मग त्यांनी विचारलं कधी तुम्हाला? 1 वर्षाने विचारलं. 1 वर्ष. 1 वर्ष काढलं? 1 वर्ष खिडकीत होता तुम्ही? राहत होतो ना, त्यामुळे ओळख होती, अशी बोलणं वगैरे होतं, पण विचारणं कधी झालं नाही. मग नंतर कुठे भेटलं तुम्ही? खिडकीतनच विचारलं? नाही ना? जोगेश्वरी स्टेशनला. अहो ही काय प्रेम सांगायची काय जागा आहे का जोगेश्वरी स्टेशन? बघा हो, मुंबईत लोकांवर काय काय परिस्थिती येते. स्टेशनवर जाऊन सांगायला लागतं माझं तुझ्यावर प्रेम आहे. बरं सांगा बरं कसं विचारलं सांगा. अहो लाजताय काय, सांगा की. डायरेक्ट विचारलं, म्हणजे लग्नाची मागणी घातली डायरेक्ट. हा, मग त्या हो म्हणल्या? नाही. का हो? लगेच हो नाही म्हटल्या. मग 2 महिन्याने उत्तर दिलं. 2 महिन्यांनी हो म्हणल्या? काय म्हणल्या? आपण विचार करू ह्याच्यावर. अरे देवा, 2 महिन्यांनी पण विचारच करत होता होय? घरी विचारावं लागतं ना. मोठा भाऊ होता, त्याची परमिशन घ्यायची होती आणि मोठा माणूस असं कोण नाही, तोच मोठा आहे, त्यामुळे जरा भीती होती. भाऊ होता तर तो मोठा. त्यामुळे मार आहे नक्की होता. मग 2 महिने पुन्हा खिडकीत. मग घरून होकार आला? नाही. नाही? मग 3 वर्ष आमचं असंच, म्हणजे फोनवरती फक्त संभाषण चालू होतं, भेटणं अजिबात नाही. आणि नंतर मग ज्यावेळेला वेळ आली लग्नाची, त्यावेळेला तिने तिच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं. दोघांच्या घरून कडाडून नकार आला एकदम. नंतर 6 महिने माझे ते सगळ्यांना जुळवाजुळवी करण्यातच गेले. नंतर मे 2007 साली लग्न झालं. 2 महिने तुम्ही विचार केला, मग पुढे 3 वर्ष आणि परत दोघांनी मिळून विचार केला आणि परत 6 महिने तुम्ही जुळवाजुळव करत होतात. म्हणजे 3 वर्ष 8 महिने तुम्ही काढले हो म्हणायला एकमेकांना. 4 वर्ष. आता संसार कसा चाललाय? चांगला चाललाय ना? खूप छान ना? खूप छान. असाच तुमचा संसार चांगला चालू राहो, ह्याच माझ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सांगा, तुमचं लग्न कसं झालं? आमचं अरेंज मॅरेज. कांदा पोहे? कांदा पोहे. मग तुम्ही असं कांदा पोह्याचं ट्रे घेऊन आलात? हो, पण कांदा पोहे नाही केलं होतं त्यावेळेला. मग काय केलं होतं? बिस्किट आणि चहा ठेवलं होतं.
फक्त चहा बिस्किट. तर तुमच्यासाठीचा हा आहे 5वा प्रश्न. दिवाळीत होणाऱ्या सेलमध्ये 9,000 रुपये किमतीची पैठणी 6,750 रुपयाला घेतली तर तुम्हाला किती डिस्काउंट मिळाला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 20%, पर्याय क्रमांक 2 22.5%, पर्याय क्रमांक 3 25% आणि पर्याय क्रमांक 4 27.5%. मी तर बाबा शाळेपासूनच गणितात ढ आहे. तिघांची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिलंय? पर्याय क्रमांक 2 22.5. तुम्ही हिशोब केला. केला हिशोब. काय दिलं उत्तर? 22.5. आणि ताई तुम्ही? 9,000ची पैठणी 6,750ला म्हणजे 2,250 रुपयाची सूट दिली. 2,250 म्हणजे चौथा भाग 25%. पैठणी नेसलाय नाही तुम्ही आज. अशी घेतली का सेल मध्ये? मला तरी सांगा कुठल्या सेल मध्ये मिळाली 25% डिस्काउंट? सुनील भाऊ तुम्ही साडी खरेदीला जाता का बहिणींबरोबर? सेल मध्ये साडी घेता? सेलमध्ये नाही घेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25%. आणि तुमच्या दोघांची सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे तुम्हाला हा खेळ इथंच सोडावा लागणार. तुम्ही इथे येऊन खूप छान खेळलात, खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपल्या सोबत खेळतायत प्रतिभाताई पाटील आणि त्या एकट्याच या खेळात उरल्यात, त्यामुळे त्या आजच्या प्युअर इट हप्ता बंदच्या नंबर 1 ठरलेल्या आहेत. आता नशिबाचा कौल तुम्हालाच आजमावता येणार आहे, कारण तुम्ही एकटाच उरलेले आहेत आणि परत तुमचं बरोबर उत्तर आहे. तेव्हा बघूया नशिबाचा कौल काय आहे. नशीब जोरावर आहे. त्यामुळे आता ह्याच्यातलं एक पान तुम्ही निवडा. घ्यायला तर पाहिजेच. आता मधलं घेतो. सॉरी. आता घेतलं. आता तुम्ही उघडलेलंच आहे, पण मी सांगते त्याचं उत्तर विदूषक. मग आता तर काय तुम्हाला खेचाचं पान गेलेलं आहे, वजा धातत काय तुम्ही घेणार नाही. बरोबर? एकदा पाहिजेत. ठीक आहे. हे तुमचं पान तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहे. आणि तुम्ही आहात आमच्या आजच्या नंबर 1. त्यामुळे आता तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. एक तर जेवढे जमा झालेले आहेत त्याच्या अर्धी रक्कम घेऊन तुम्ही हा खेळ सोडून द्यायचं, नाही तर मग इथून पुढचा प्रश्न घ्यायचा आणि पुढे खेळायचं. प्रश्न बघू शकते ना? प्रश्न बघू शकताय, पण मी खेळणार असाल तर पर्याय दाखवते. हा, प्रश्न बघणार. बर, तर हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. फटाक्यांचा शोध कोणत्या देशानं लावला? फुटला अजून एक फटाका. आम्ही नाही लावला, बस झालं. पर्याय बघायचंय बघा, म्हणजे विचार करा, एक जरी चुकलं तरी तुम्ही अजून पुढे खेळू शकताय. 10% कमी होतील जर चुकलं तर. बघा, नको मला धनत्रयोदशीचं 25% बस. कोण आले तुमच्या बरोबर म्हणालात तुम्ही? भाऊ आलाय, भावजय आली, मुलगा, मुलगी, बहीण, पुतण्या. काय वाटतंय, त्यांनी खेळावं पुढं का सोडावं? माझी इच्छा आहे त्यांनी खेळावं, कारण का जर प्रश्नाचं उत्तर चुकलं तर फक्त 40%च होणार आहेत, काही नुकसान काहीच होणार नाही. नंतर फक्त जर तिनं पुढचा प्रश्न बघावा आणि तो प्रश्न बघितल्यानंतर पर्याय विचारू नये, कारण का तेव्हा 40% राहिलेले असतील, त्यातले 20% तरी मिळतीलच. बघा, 25 घेण्यापेक्षा 20 घेणं चांगलं आहे, असं त्यांचं म्हणणं पण आहे. पुढचा प्रश्न खेळावा तिने. काय म्हणणं आहे तुमचं आता? बघा, सगळ्यांना विचारा तुम्ही. बघा, नाही, मुलाला विचारते साई काय म्हणून. खेळू द्या आईला.
हा मग सांग ना तू आईला, मला काय सांगतो, आईला सांग. खेळ आता काय निर्णय आहे तुमचा बघा. खेळते. बघताय पर्याय, हा आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 ग्रीस, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 इटली. काय उत्तर दिले तुम्ही? चीन. चायनाचं बरंच सगळेजण बनवतात ना असं काय नाही काय बघून त्यांनी पहिला बनवला असेल फटाका. तर हे काय उत्तर आहे का? मग आता काय चायनाचं असं काय कोणी दुसरं झालं का ते बनवून आणतातच बाजारात ना, तर असं वाटतं की त्यांनीच फटाका आणला असावा. का हा फटाका मोठा बॉम्ब निघणार का फुसका फटाका निघणार? फुसका. आपण बघूया काय उत्तर येतंय ते. मामा काय म्हणताय, काय उत्तर आहे याचं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. हा, तर प्रतिभाताई या उत्तराबरोबर तुमच्या खात्यात अजून 10% जमा झालेले आहेत, म्हणजे तुमच्या खात्यात आता 60% जमा झालेले आहेत. बघा, तुमच्यामुळे त्या खेळल्या, ते खेळत नव्हत्या आणि उत्तर बरोबर आलं का नाही. मग मी पण हेच सांगत होते ना त्यांना. एक सांगू का, आता मुलं पण माझी समोर विद्यार्थी बघतच असतील की नाही, ते बोलत असतील बाई जिंकू द्या, बाई जिंकू द्या. आता उद्या त्यांना जाताना मी एक चॉकलेट तरी घेऊन जाणार. आणि मी मगाधरनं म्हणते बाई जिंकू द्या, बाई जिंकू द्या, मला नाही देणार चॉकलेट. आता दिवाळीचं गोड दिलंच पाहिजे ना. देणार ना? हो देणार. ठीक आहे, पण तुमचा अंदाज खरंच बरोबर होता. आमक चायनीज, तमक चायनीज, चायनीज बुड्ढा, काय चायनीज तोरणं, चिनी पणत्या. मला तर दिवाळी पण चायनीज दिवाळी होईल का काय असं वाटायला लागलं. असो, तर आता परत तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. आता तुमच्या खात्यात 60% जमा आहेत. तुम्ही 30% घेऊन जाऊ शकताय किंवा याच्या पुढे खेळू शकताय. प्रश्न बघणार. प्रश्न बघणार. हो. तर पुढचा प्रश्न असणार आहे नशिबाचा कौल आजमावण्याचा. ठीक आहे, तुम्ही एकट्याच आहात. तर तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न आहे हा. राष्ट्रपती भवनामध्ये ठेवण्यात आलेलं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं तैलचित्र कोणत्या कलाकारानं तयार केलंय? बघा, तुमच्या नावाचंच आहे समजा. आता त्या प्रतिभाताई पाटील, आता ताई काढा ना, मी प्रतिभा पाटीलच आपली बरी. पर्याय बघायचे का? पर्याय बघितल्यानंतर मला उत्तर द्यावंच लागेल ना. द्यावंच लागणार. खेळते. दाखव पर्याय. हो दे दिवाळी. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गोपाळराव आडिवरेकर, पर्याय क्रमांक 2 दत्तात्रय पाडेकर, पर्याय क्रमांक 3 रवी परांजपे आणि पर्याय क्रमांक 4 वासुदेव कामत. काय अंदाज येतोय का? चुकलं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वासुदेव कामत. तसं काही बिघडलेलं नाहीये. तसं पण तुम्ही खेळ सोडायचं म्हणत होता, हो. तेवढेच पैसे घेऊन जाणार आहात तुम्ही आता. थोडे 2 प्रश्न पुढचे बघितले. आणि या 7व्या प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळे तुम्हाला नशिबाचा कौल आजमावता येणार नाही. त्यामुळे आता आपण 8व्या प्रश्नाकडे जाऊया. अजून तुम्ही पुढचा प्रश्न खेळू शकताय. बघायचंय का प्रश्न? आता हा चुकलाय, मग आता पुढचा. हा चुकलेला आहे, म्हणजे पुढचा प्रश्न जर चुकला तर तुम्हाला खेळ इथे सोडून जावं लागेल. काहीच नेता येणार नाही. बरोबर, पण नुसता प्रश्न बघू शकताय तुम्ही. हो, प्रश्न बघते. तर हा आहे तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न. भारताच्या लक्षद्वीप बेटांमध्ये किती बेटांचा समावेश आहे? सोडते की. खेळ सोडताय? हो नक्की? नक्की. त्यांना विचारायचं एकदा? नको, आता नको. आता नको. मगाशी कसं पुढे जाता येणार होतं मला, आता मला पुढे नाही जाता येणार. चुकलं तर नाही. नक्की? खेळ सोडते. नक्की खेळ सोडताय? नक्की खेळ सोडते. तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रतिभाताई इथनं घेऊन जात आहेत 25%.
आपण मामांना विचारूया का उत्तर दिलं असतं तर काय दिलं असतं. हो आहे का उत्सुकता आहे. आहे ना. मामा सांगा बरं पर्याय. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1,00,000. पर्याय क्रमांक 2 532. पर्याय क्रमांक 3 136 आणि पर्याय क्रमांक 4 36. तुम्ही कुठलं डिपॉझिट केलं असतं करा. 1,00,000च असणार, कारण लक्षद्वीप आता आलं. मामा सांगा बरं उत्तर काय आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 36. बऱ्याचदा दिसतं तसं नसतं. लक्षद्वीप म्हणजे 1,00,000 असं नसतं. असं वाटलं म्हणून तर मी आधीच सोडलं ना. बरं झालं पण मग खरंय. एवढे झी मराठीने आमच्यासाठी, सामान्य माणसासाठी एवढा मोठा उपक्रम चालू केलाय. कर्ज देणारे काय किती पण असतात, फेडणारा कोणी नसतो. खरंय. मग झी मराठीने आम्हाला एवढी संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करायला पाहिजे ना. थोडा त्यातून माझा प्रयत्न की चला आपला पण होत असेल हप्ता पण, तर आपण ही प्रयत्न करूया म्हणून मी हा थोडासा प्रयत्न केला. वा वा. आणि तो यशस्वी झालाय. अभिनंदन प्रतिभाताई. तुम्ही इथनं 25% घेऊन जातात. अभिनंदन अभिनंदन. दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी आज प्रतिभाताई पाटील आपल्याकडून घेऊन जात आहेत 88,817 रुपयाचा हा चेक. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. बघत राहा प्युअर इट हप्ता बंद. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स.